नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचनाशास्त्र या विषयातील आज आपण व्रिस्ट जॉईंट हा टॉपिक पाहणार आहोत. त्याच्या नोट्स पाहणार आहोत. सोबतच आपण त्याची डायग्राम देखील पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन, त्याच्या लिगामेंट्स, बर्से, रिलेशन्स, त्यानंतर त्याचा नर्व सप्लाय, ब्लड सप्लाय, जॉईंटच्या मूवमेंट्स आणि शेवटी आपण त्याचा क्लिनिकल ॲस्पेक्ट पाहणार आहोत व त्याची एक डायग्रामसुद्धा पाहणार आहोत. तर व्रिस्ट जॉईंट त्याचा टाईप आहे सायनोव्हियल जॉईंट, व्हरायटी आहे इलिप्सॉइड. त्यानंतर त्याचा आर्टिक्युलर सरफेसमध्ये लोअर एंड ऑफ एल्बो, आर्टिक्युलर डिस्क, स्कॅफॉइड, लुनेट आणि ट्रायक्वेट्रियल हे त्याचे आर्टिक्युलर सरफेसेस आहेत. व्रिस्ट जॉईंटच्या ठिकाणी लिगामेंट्स 6 लिगामेंट असतात. आर्टिक्युलर कॅप्सूल, रॅडियल कोलॅटरल लिगामेंट, अल्नार कोलॅटरल लिगामेंट, पाल्मार कोलॅटरल लिगामेंट, पाल्मार अल्नोकार्पल लिगामेंट आणि डॉर्सल रेडिओकार्पल लिगामेंट ह्या 6 लिगामेंट व्रिस्ट जॉईंटच्या ठिकाणी असतात. नेक्स्ट पॉईंट आहे व्रिस्ट जॉईंटबद्दल रिलेशन्स. तर अँटिरियरली मेडियन नर्व आणि लॉंग फ्लेक्सर टेंडन मसल आणि पोस्टेरियरली आहे एक्सटेन्सर टेंडन्स आणि लॅटरली आहे रेडियल आर्टरी. इथे समोर तुम्ही लिगामेंट्स ऑफ व्रिस्ट जॉईंटची डायग्राम पाहू शकता. त्या 2 रेड कलरच्या दिसत आहेत. एक आहे डॉर्सल इंटरकार्पल लिगामेंट आणि दुसरी आहे डॉर्सल रेडिओकार्पल लिगामेंट. तर हे व्रिस्ट जॉईंटची डायग्राम आहे. व्रिस्ट जॉईंटला ब्लड सप्लाय अँटिरियर अँड पोस्टेरियर कार्पल आर्चेसनी होतो आणि नर्व सप्लाय अँटिरियर अँड पोस्टेरियर इंटरऑसियस नर्वद्वारे होतो. नेक्स्ट मुवमेंट्स ऑफ द व्रिस्ट जॉईंट. त्यामध्ये फ्लेक्झन होतं फ्लेक्झर कार्पी रेडियालिस मसलमुळे, फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि पाल्मारिस लॉंगस मसलमुळे. त्यानंतर एक्सटेन्शन मुवमेंट होते, ती होते एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस लॉंगस, एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस ब्रेविस आणि एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस या मसल्समुळे. नेक्स्ट मुवमेंट आहे ॲबडक्शन, फ्लेक्झर कार्पी रेडियालिस आणि एक्सटेन्सर पॉलिसिस ब्रेविस मसल्समुळे होते. त्यानंतरची मुवमेंट आहे ॲडक्शन, ती होते फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि एक्सटेन्सर कार्पी अल्नारिस या मसलमुळे. आणि 5वी मुवमेंट आहे सर्कमडक्शन. तर ह्या 5 मुवमेंट्स व्रिस्ट जॉईंटच्या ठिकाणी होतात. आता व्रिस्ट जॉईंट संबंधित शेवटचा पॉईंट म्हणजे त्याचा क्लिनिकल ॲस्पेक्ट. त्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, गँग्लियॉन आणि ॲस्पिरेशन ही होती व्रिस्ट जॉईंटची क्लिनिकल ॲनाटॉमी. व अशा प्रकारे आपलं व्रिस्ट जॉईंटच्या नोट्स इथेच संपतात. रचनाशास्त्र संबंधित इतर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन पॉईंटसोबत. धन्यवाद. सो गाइज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.